चला जेवायला आहो. चला चला. उत्तमा चल ग बाई, मला खूप भूक लागली आहे. आले. हो हो करत अजून 10 मिनिटं काढशील. नाही ग बाई, घेतला डबा. चल. साई प्रसाद, पहिल्याच दिवशी किती काम करणार आहे? चला लंच टाइम झालाय, चला जेवायला. नाही नाही असं काही नाही, म्हणजे मी कामही वेळेत करतो आणि खातोय वेळेत. कसं आहे, कामाचं नाटक आणि खाण्याचे नखरे याच्यामुळे माणूस उपाशी राहू शकतो. बरोबर आहे ना? त्या त्या गोष्टीला टाइम द्यायला पाहिजे. अगदी बरोबर. इथं जवळ काय मिळेल का? म्हणजे मी बाहेरून खाऊन आलो असतो. का? नाही ऍक्च्युली कसं आहे, आज पहिलाच दिवस होता ना, मग त्याच्यामुळं मला ट्रॅफिकचा अंदाज नव्हता. म्हटलं आपण जरा लवकर जाऊया, त्यामुळे डबा नाही आणलेला. अरे त्याची काही काळजी करू नकोस, तू आमच्या बरोबरच जेव. आम्ही सगळी जण डबा शेअर करतो. हा पण म्हणजे तुझी हरकत नसेल तर. चला चला. जय, तू येतोयस ना जेवायला? नाही, मला भूक नाहीये. ऍक्च्युली मलाही भूक नाहीये. चला, डबा घेतलायस ना, चल जेवायला जाऊ. आणि जयच्या मॅडम? काय ग अदिती, तुझं काय? नाही, तुम्ही सगळे जेवायला जा. अरे म्हणजे काम आहे का तुला? नंतर कर, जेवण झाल्यावर. वाटल्यास मी मदत करेन तुला. चल 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 जेवायला चल आधी, चल. नाही ग, मला काम नाहीये, पण आज मी जेवणार नाही. का? अरे जेवणार का नाहीयेस? हे काय? अगं नसेल तिला भूक, उगाचच फोर्स कशाला करतेस? तसं नाही ग, पण न जेवण्यामागे काहीतरी कारण असेल ना. तेच विचारतीये फक्त. काय ग, भूक नाहीये का? मग बरं वाटत नाहीये का? उपवास आहे? हा? हो, आज माझा उपवास आहे. कसला? हरतालिकेचा? अच्छा, नवऱ्यासाठी का तुझ्या? बर. रजनी. हा काका, तिचं म्हणणं बरोबर आहे. मग आता तू सांगतेस का मी सांगू? मीच सांगते. ओके. मी उपवास धरलाय ना, मग मीच सगळ्यांना सांगते. रजनी, मला माहित नाही तुला परंपरांचं, रूढींचं किती ज्ञान आहे, पण हरतालिकेच्या उपवासाचं महत्व हे तुला माहित असायला हवं ना. काय नंदिनी मॅडम? खरं सांगू का, तुम्हा दोघींचं काय चाललंय ना, मला काहीच कळत नाही. कळेल कळेल. अदिती, परंपरा, रूढी यांचं ज्ञान नसेल मला कदाचित अगं, पण ऑफिस मधले सगळे नियम मला नीट व्यवस्थित माहिती आहेत. एक मिनिट रजनी मॅडम, असं कसं?
आपण रूढीन परंपरांची पण माहिती असायला पाहिजे ना. साई प्रसाद. नाही, मला माहिती आहे तुम्ही मायाशी नाही बोलत आहात, मॅडमशी बोलताय. हा, पण कसं आहे, आपल्याला माहित असलेलं ज्ञान अजून सांगितलं की ते अजून वाढतं. तुम्हाला ती पुराणातली कथा माहिती आहे का? नाही, हरकत नाही, माहित नसेल तर मी सांगतो, मला माहिती आहे. कसं आहे, पार्वतीने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी, म्हणजे त्यांच्यासारखा मनाजोगा वर मिळावा म्हणून हे व्रत केलं होतं लग्नाआधी. त्यामुळं कुमारिका हे व्रत करतात. आणि लग्न झालेल्या बायका पण करतात. बाप रे, केवढी माहिती आहे याला. आजकालच्या मुलींना सुद्धा एवढं माहित नसेल. हो ना. रजनी मॅडम, एक सांगू का? म्हणजे तुम्ही पण उपवास करा, म्हणजे कसं आहे, तुम्हाला एखादा चांगला नवरा मिळेल, सॉलिड. रजनी, कळलं का? आदिती, तू कर, हा कर हे व्रत. तुलाही मिळेल तुझ्या मनाजोगा नवरा. नंदिनी, तू पण कर हे व्रत. रजनी मॅडम, आता लगेच उपवास धरू नका. मगाशी चॉकलेट चघळताना पाहिलंय तुम्हाला, म्हणजे या वर्षीची तुमची संधी गेली. आता नेक्स्ट इयर ट्राय करा, बरं का? ऑल द बेस्ट. चला चला जेवायला चला. नाही तर एवढ्यात नवरे येतील आणि मग सगळ्यांनाच हरतालिकेचा उपवास घडेल. चला चला. चला चल साहेब, चला. आदिती, अगं तुझा उपवास आहे ना? हो. मग जेवण? अरे हे 12 वाजून गेले ना, मग आता जेवायला काहीच हरकत नाहीये. नक्की? हो. हा. पण मला सांग जय, तू का जेवला नाहीस रे? पोट बिघडलंय का तुझं? दुपारी काहीतरी अरबट सरबट खाल्लं असणार ना? आदिती, मी दुपारी काहीच खाल्लं नाही. माहितीये मला, आज दिवसभर तू सुद्धा काहीच खाल्लं नाहीयेस. उपवास केलास ना? मी मस्करी करत होती तुझी. कसं जमतं ग तुम्हा बायकांना? उपवास, व्रत. कारण फक्त नवऱ्याचा विचार केला ना, तर जेवणाचा विचार मनात सुद्धा येत नाही. आज ऑफिसमध्ये मी एकटीनेच केला होता. आणि काय झालं बघितलंस ना? काही नाही. बरं झालं त्या रजनीला सुद्धा कळलं. हरतालिकेचा उपवास कुमारिका सुद्धा ठेवतात. आता बघ, पुढच्या वर्षी ती सुद्धा ठेवते की नाही हरतालिकेचा उपवास, मनासारखा नवरा मिळावा म्हणून. बघ, मी उपवास केलाय, त्यामुळे मला टेन्शन नाहीये ह्या जन्मात तरी त्या रजनीच, आणि पुढच्या 7 जन्मांपर्यंत. पण जय, मला ना कौतुक वाटतं ते त्या साई प्रसादचं. म्हणजे बघ ना, हल्लीच्या मुलींना सुद्धा या हरतालिकेच्या उपवासाबद्दल जितकी माहिती नसते ना, तेवढी त्याला आहे.
मस्त आहे ना तो, एकदम बिंदास, जे ते तोंडावर. खरंच रे, माणसानी ना हे असं असावं. हो का अदिती मॅडम? एकच दिवस झालाय त्याला आज येऊन. एवढ्या लगेच मत बनवू नये कोणाबद्दल. खरंय. हा म्हणजे बघ ना, काही माणसं किती चटकन ओळखता येतात ना. एक क्षणही पुरेसा असतो. आता हेच बघ ना, मी एका मुलाला पाहिलं, त्याच्या प्रेमात पडले आणि आज तो माझा नवरा आहे. पण मला कुठे माहित होतं तो हा असा असेल. असा म्हणजे? म्हणजे असा. म्हणजे कसा? अरे चिडतोयस काय तू? आणि तुला माहितीये का, भुकेमुळे ना जास्त चिडचिड वाढते. थांब जरा, खाऊन घे. म्हणजे तू हे माझ्यासाठी आणलं होतंस? हो, कारण मला माहितीये तुला भूक सहन होत नाही. आणि उद्या गणपती बाप्पाची आरती होईपर्यंत तू काहीही खाऊ शकणार नाहीस. सो घे, खाऊन घे पटकन. जर जेवणाची थोडी चव वाढली असती तर. जय, उद्या आपल्या घरी गणपती बाप्पा असणार आहे. 1.5 दिवस का होईना, घरी बाप्पा असले की सगळं वातावरण किती प्रसन्न वाटतं ना. अण्णा पण खुश होते. मी सदा काका आणि सुहासला पण कळवलं. बरं झालं. म्हणजे सदा काकांचा गणपती त्यांच्या गावी असला तरी इथला गणपती म्हणजे त्यांच्याच घरातल्या सारखा ना. चाळीमध्ये असताना हक्काने कंठी आणि दुर्वा घेऊन यायचं. मी फोन केला तेव्हा मला म्हणाले यावेळी घेऊन येतो. म्हटलं या. म्हणजे हे सगळं काकांशिवाय शक्य नव्हतं. खरं सांगू, काका बोलत नसले, दाखवत नसले तरी आपले सगळे हट्ट पूर्ण करतात. त्यांचं प्रेम आहे अगं आपल्यावर. आता फक्त बाप्पाकडे एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर त्यांनी अबोला सोडून आपल्याशी बोलायला सुरुवात करावी. बाप्पा आपलं नक्की ऐकेल. आदिती, हा. शकू आले वाटतं. हो. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. अरे आलात तुम्ही. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
गणपती बाप्पा गणपती बाप्पा चला आता मी माझं नेहमीचं काम करते, प्रसाद देण्याचं. नंदिनी मॅडम मी वाटतो प्रसाद. अगं बाई का? आता सगळ्यांनी तुम्ही कामं वाटून घेतली, माझ्या वाट्याला काहीच राहिलं नाही ना. म्हणजे तू मंडळाचा अध्यक्ष. अहो हा घ्या नंदिनी मॅडम. वा अरविंद, छान झालेत मोदक. लेकीनं केलेत ना? मागच्या वर्षी तुझ्याकडनं रेसिपीच्या टिप्स घेतल्या होत्या ना, ते तिला सांगितल्या त्याप्रमाणे तिने बनवले मोदक. छे, माझं काय एवढं, पण तिच्या हाताला चव आहे बरं का. म्हणजे 21 मोदकांवर माझं भागणार नाही या वेळेला. हा अहो मी दरवर्षी 21 मोदक खातो. काय? बाप रे. खा खा, अगदी भरपूर खा. आणि हे जर संपले ना तर अजून आहेत माझ्याकडे, तेही खा. साई प्रसाद. काय रे, तू कुठे जाणार? कुठे कुठे म्हणजे तू विरारला जाणार असेल ना, आज गणपतीची पूजा असेल. नंदिनी टिप्स मस्त दिल्या, छान झालेत मोदक. नाही, यावर्षी नाहीये विरारला. काय यावर्षी गणपती नाही बसवणार? नाही, गणपती बसवले तर विरारला नाही, ते केतकर काकांच्याकडे बँड्राला. नाही चांगलं झालं ते, पण का रे? दादा आणि वहिनी नाही जमणार म्हणाले. मग काका म्हणाले आपल्या इकडेच बसू, तुम्ही या दर्शनाला. तुझ्या घरी हो. जे तुझ्या घरी गणपती असतो? नाही, माझ्या घरी नाही बसत. मग कुठे? आदितीच्या घरी. हो आदिती. अरे वा, फारच छान. दिनेच्या घरी गणपती असतो मला माहितीच नाही, तू काही बोलली नाहीस. मी नक्की येईन दर्शनाला, म्हणजे दिनेची भेट होईल. सांगडे, ड्रायव्हरला गाडी काढायला सांगा, निघते. बर. तुम्ही सुद्धा सगळेजण निघा आता, आज सुट्टी आहे, विसरू नका, नाही तर कामाला लागाल. काय नवरे, चालेल ना? नाही आता वहिनी साहेब, तुम्हीच म्हटल्यानंतर मी.
आज सुट्टी आपल्याला. अच्छा येते. नवरे, ते जरा फाईलचं बोलले होते ना मी, डिटेल्स बघायच्या आहेत मला, जुन्या फाईल्स. उद्या बघू. ऐका ना, म्हणजे आज सुट्टी आहे ना, मग आज होऊन जाईल ते काम. अहो उद्या पुन्हा ऑफिसच्या कामात व्यत्यय नको ना. प्लीज प्लीज. ठीक आहे, तुम्ही तांगडेशी बोलून घ्या, हा. त्याला म्हणा मी सांगितलंय. ओके ओके, थँक्यू नवरे.